धन्यवाद. हे मायबाप लेकराले घडू शकतात बाबू. शिवाजी महाराजाला जिजाबाईनं तलवार चालवणं शिकवली, लक्षात घ्या. आता मी रात्रंदिवस 4थ्या वर्गात होतो तेव्हापासून मी डबल रोटी तोच विकत जाव. गावात परीक्षा वगैरे असली की भजे वगैरे काढून देत जाय माय मी विकत जाव. मले गरिबी कायले म्हणतात पुरी जाणीव आहे. तुम्हाला गरिबीची जाणीव आहे. ज्यांना ज्यांना हा मार लागला आहे ना त्यांना खूप आवडते कीर्तन माझं. का मी सत्य परिस्थितीशी बोलत राहतो. मी मुरदाळ गोष्टी मांडत नाही. मी माझ्या कीर्तनातून महिलांना कधी असं सांगत नाही की कलावतीनं प्रसाद नाही घेतला, तिच्या नवऱ्याची नाव बुडाली, प्रसाद खाऊन आली, नवरा जिता निघाला. चिरकुटा धरणात डुबवा एखाद्या बाईच्या नवरा, त्याले डुबवा आणि त्याले म्हणा पोथी वाच, प्रसाद खाऊन ये. तो नवरा येते का धरणातून वर? झालं, चिवत्या बनवून गेले आपल्याला. या महिलांना मुलींना हे सांगितलं नाही. आम्हाला या लोकांनं अंधश्रद्धेमध्ये घातलं बाबू. रावणाला 10 तोंड होते, आता खरंच 10 तोंड असतील का? त्याच्या मायची डिलेवरी कशी झाली? मुरदाळ गोष्टी मांडल्या. थांब रे, ओय पोट्ट्या चुप, ओय थांब चुप, उठ तिथून. दोघही जण वार्ड नंबर 1 मध्ये जाय. तू उठ तिथून, तिथून उठ. तू बस रे एक जण, तू बाजून होय, उठ. तू हार वापस आहे. अरे ह्या बळबळ करणाऱ्या मित्रा थांब ना, थांब ना. अबे ये ना, हे रजिस्टर ने ना. अशा मित्र कसा ठेव, बळबळ न करणार. तू थो बळबळ करून राहिलता. ये रे इकडे. ओय ये, याचा मित्र. हे तुझ्या मित्राला देन म्हणा कीर्तनात बळबळ नको करत जाऊ. हे अवघे पोरं चुपचाप आहेत. तुम्ही दोघच बळबळ करून राहिले. गलतीनं झाले का तुझ्या माय बापाला? कोण्या कंपनीचं बियाणं आहे बे तू? तुझं आडनाव काय? माईक घे, माईक घे हातात तुझ्या. हा बोल, माईक घे ना. माईक घे ना हातात. अबे आयत्या भोवळा. हा पवार, चांगलं पॉवर आहे तुमचा पवार लोकांचा. हे घे पुस्तक. पुस्तक नाही, कोरलेटर बुक आहे. काय लिहिशील याच्यात? घे. तुम्ही कोण्या कंपनीचे? दे माईक. दोघही बळबळ करत नका जाऊ तुम्ही. राठोड म्हणजे एकच. राठोड प्लस पवार. नाईक, राठोड, जाधव. कोण्या क्लास मध्ये आहेत? माईक घे, माईक घे. कोण्या वर्गात आहे? 5व्या वर्गात आहे. शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सांगून. शिवाजी महाराजच्या बापाचं नाव? का तू चुलत बहीणच निघाली त्याची. संभाजी कायले आला? बरं बाबासाहेब आंबेडकरांच्या बापाचं नाव सांग. तिथेही मार बसला. अरे अरे हे आज हे गरज आहे. या लेकराईले आई बहिणीले सांगतो, राय उभी, राय ना उभी. मालूम आहे ना तू कॉन्व्हेंट मध्ये शिकत वाटते, दिग्रसले शिकत. तू आल्या कपड्याला तेवूनच ओळखून आली. हे एरिकेशन आहे, हे कोरळ वाहू आहे. असं आहे बाई. दे दीदीच्या हातात. हा तू थांब ना, थांब ना. अय पोरी तू ये ना. तू काय जात बाळा? तुम्ही माय नाता, तुमच्या डोक्यात हे कीर्तन घुसलं पाहिजे. नाही तर मग प्रसाद खाल्ला, नवऱ्याची नाव वर आली. प्रसाद खाल्ला, पोरगी शाळेत पास झाली. आता एक महाराज आला ना महाराष्ट्रात, गळवा भर जल, सब समस्या का हल.
अरे काय होय रे, 2000ची साडी चालली गे, गळवा भरजल. अरे ट्रॅक्टर भर पाणी टाकणं काय फरक पडी, तुम्हीच सांगा. दोन्ही पोरी गळवा भर तांब्याचं पाणी टाकल्यानं 5.5 होईन की अभ्यास केल्यानं? नाही, त्या महाराजली अक्कल नाही. तो महाराज तेच म्हणते गळवा भर जल, नहीं तो बेल के पत्री को बीच के उंगली से शहद लगाओ और वो चिपकाओ. चालल्या बायका मरेल, लड़का पास हो जाएगा. त्या महाराजचाच पोरगा 8वी नापास. सांग ना बाई, शिवाजी महाराजच्या वडिलाचं नाव? संभाजी महाराज. ही त्याची चुलत बहीण नाही. चुलत बहिणीची मावस बहीण आहे. काय पोरी व काय थांबा थांबा म्हणतो एवढा टाइम. हाँ शहाजी केला दुरुस्त बेटा तू आवा. अरे जो गलती करके दुरुस्ती करते ना वो बड़े महान आदमी होते हैं. तुला उत्तर देता नाही आलं पण अंदाज लावला. दे 100 तुझ्या हाताने येईल ते. आणि ते माईक तिच्या जो सांग, शहाजी राजाच्या बापाचं नाव काय, शिवाजी महाराजच्या वडिलाचं नाव काय? हा म्हणून ऐकत जाय. दे तिले 100 आणि तू लेटर बुक घे, कारण तिले गरज आहे. तू करोड भाऊ, तू येरी कशाना? तू ये ना. अय तू ये ना. तू काय नाही रे घंट्या वाजवत राहत. तुले काही ना काही तर देऊ दे मले. तू म्हणशील का मला काहीच नाही दिलं यानं. सांग आता, पोरी हुशार आहेत की पोर? बोल, माईक दे त्याला. या पोरी हुशार आहेत की पोर? पोरी. हा, आणि तरी माणसाईले वाटते पोरग पाहिजे. बसते भसा भस पैदा करत 5-5, 7-7 पोरी. म्हणून जाईले 2 पोरीवर 2 पोरी असतील. उद्याच ऑपरेशनची तयारी करा. ते काकूचं नका करू, तुमचं करा. तुम्ही लय चालू व्हा. तुम्ही म्हणता मला हेवी काम आहे. हेवी काम आहे तुम्हाला काय बुलडोझर अंगावर घ्यावं लागते का? जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे, म्हणून मुला मुलीमध्ये भेदभाव करू नका. बोल जगदंबा माता की, आवाज दे. बोल भवानी माता की जय, सामकी माता की जय, अनुसया माता की जय. रक्षाबंधना करता तुला बहीण पाहिजे. म्हणून भावांनो, अरे आपण भवानी माते जगदंबा मातेच्या मंदिरात पोरा देवीला पाहायला जातो. मी जाऊन आलो. रामराव बापू जेव्हा जिवंत होते ना तेव्हा, आणि आता पंकज पाल महाराज सोबत कबीर महाराजाकडे गेलो. म्हणून मुलीला कमी लेखू नये त्यासाठी सामकी मातेचा कार्यक्रम आहे. पवार परिवारानं घरातच मंदिर बांधलं. हे कशासाठी? महिलांना कमी लेखू नका, मुलींना कमी लेखू नका. ज्याईले मुलगा नाही त्या काकून त्या सासूली सांगतो, नाही तर सासू म्हणते होऊ दे ना, आपल्या घरी काय खायला कमी आहे. म्हणजे तू सून मेली तर चालते, बाहेर पण करू नाही बे पोट्यो. बाळणपणाचा मायले त्रास होते की बापाले बे जास्त. उभा राहून बोल. लवकर बोल लवकर. मम्मीले की पप्पाले? मम्मीले. हंबरून तुम्ही किती भाऊ अरे? ओय तुम्ही किती बहीण भाऊ आहे? हे नोट नेली नाही का रे कोण? डबल चालली होती का? राईट, तुमचं मोठं लक्ष आहे. क्या बात. हे झुमकावाली काय? हे झुमकावाली कोणतं गाणं आहे ते? हा माईक जोड घे. हा म्हण ना म्हण. 2 मिनिट 1 मिनिट तेवढं. चांगलंय.
हा अभ्यास कधी केला ते झुमकावालीचा अभ्यास कधी केला अभ्यासच नाही. तुला कोण शिकवलं कोण्या वर्गात शिकवलं गुरुजीनं गाणं माईक तोंडा जोडला कुल्फी खाल्ल्यात हा अरे जोड बस बस त्याची तेवढं म्हटलं ना त्यानं त्याला अजूनही म्हणता येते घे एक मिनिट मी माफी मागतो माझा कीर्तनच असा आहे त्याला काय करू आता मी ते कधी सांगतच नाही कुंभर्ड करणं 6 महिने झोपायचा 6 महिने खात बसायचा मग तो किती ट्रक माल बाहेर फेके बाबा आता आम्हाला या मुरदाळ गोष्टीची गरज नाही आम्हाला गरज आहे ज्योतिबा फुल्याचं साहित्य वाचा हे पुस्तक वाचा तुम्ही पाहून घ्या ब्राह्मणानंतर बौद्धाचा नंबर आहे शिक्षणात आणि मधातले आपण गावातल्या शाळेचा दरवाजा तुटला तिकडे लक्ष नाही इकडे सोन्याच चादर बसून राहिले मला सांगा ना पवार फॅमिलीनं देवी मातेचं मंदिर बांधलं आता मी गेलो तर तिथंही फकीर काय नाव होतं तिथं त्या शिवालाल बाबाच्या मंदिरात फकीरा काय हो तुमच्याही गावातले जे जे मराठा कुणबी बौद्ध आदिवासी माळी बंजारा ज्याच्या घरामध्ये मिलिटरी मॅन आहे ज्याच्या घरात पोलीसवाले आहेत ज्या घरात गुरुजी आहेत ते 2 मजल्यावर गेले ज्या घरात फक्त शेती आहे काय करीन माझा शेतकरी शेतकऱ्याकडे कोणाचंच लक्ष नाही ते लोक मारे सांगते आम्ही 5 वर्षात दामदुप्पट करू अबे मरून राहिलो आम्ही कुत्र्याची मौत त्याला मागच्या वर्षी 13,000 काप झाले आणि या वर्षी काय भाव होता आता 6.5 7च्या वर पिकत नाही आणि काय बायकोच्या डोक्याले खोबरेल तेल भेटत आणि साहेबाची बायको शांती आवला आणि संतूर साबणावाली हिरोईन उड्या मारते हु हा आणि पोट्टे बसेल राहतात कपडे कधी उतरतात आणि आपल्या मायनं जर नानीत उडी मारली तर नानीचा कुळ जाग्यावर राहत नाही इतका वनवास आहे शेतकऱ्याचा म्हणून शेतकऱ्याकडे लक्ष देणारे आम्हाला राजे पाहिजे कोंबडी खाऊची अवल्यात राजे नाही पाहिजे आणि म्हणून तुम्हाला डोक्यानं काम करा उठा शेतकरी भाऊ उठा शेतकरी भाऊ तुम्ही झोपी नका जाऊ तुम्ही झोपी नका जाऊ सारे एकत्रित येऊ सारे एकत्रित येऊ पुरं गाव आदर्श करू झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा नाही तर गावात एकामेकाले अडवा आणि एकामेकाची जिरवा तुमचं गाव सुंदर गाव आहे बाबू चिरकुटा गाव आणि सांगवा आहे बाजूनं आणि एवढंच नाही तर दिग्रस वरून काही काही मंडळी आली ज्यांना ज्यांना कळलं ना ते बाहेर गावचे लोक खंडापूर आरंभी फुचवाडी असे अनेक गाव आपण मायबाप आलात मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मला अभिमान आहे तुमचा आपल्या खेड्यापाड्यातले पोरं जेवढे मिलिटरीत आहेत ना कोणालाही वाटते महापोरगा डॉक्टर झाला पाहिजे महापोरगा इंजिनियर झाला पाहिजे पण महापोरगा मिलिटरीत गेला पाहिजे तुमच्यामध्ये उभं राहा बरं एखाद्या बापानं मिलिटरी वाल्यानं की ज्याचा बाप ज्याचा पोरग मिलिटरीत आहे कोणी देशासाठी नाही एखादा बरं देशीसाठी बरं एखादा मिलिटरी मॅन आहे बरं मिलिटरी वाल्याची आई आहे आर्मी मध्ये असतील कोणी इकडे नाहीच का कोणी देशासाठी नाही तरी मी धन्यवाद देतो कारण आज ज्यानं देश सांभाळला ते मोठे आहेत बाबू देश मोठा आहे की देव रे बोला मुलांनी बोला देश मोठा की देव मोठा
मुलाईचा प्रश्न आहे, त्याच्या बापाचा नाही. मला या लेकराईले बनवा लागते. उद्या आता माझ्या आश्रमामध्ये संस्कार वर्ग आहे, या लहान लेकराईले पाठवा जरा. 2-3 मायबापांना त्याग करा 15 दिवस, त्याचा लाल कमी कर. 15 दिवस पाठव माझ्या आश्रमात. 21 मे ते 4 जून. पंकज पाल महाराज, संदीप पाल, रामपाल, उदय पाल असे. अरे 2 इंजिनियर आहेत कीर्तनकार, 2 बुद्धाचे पोरं कीर्तनकार आहेत. PhD झालेला इंजिनियर पवन दवंडे. एक संघपाल आहे, एक बंजाऱ्याचा पंकज पाल. एवढंच नाही तर मराठ्याचा रामपाल, कुंड्याचा संदीप पाल, सोनाराचा ऋषीपाल आणि शिंप्याचा उदयपाल आणि ठाकूर समाजाचा तुषार सूर्यवंशी. असे कमीत कमी 50 जण आहेत. म्हणून तुम्हाला विनंती करतो, 2 मुली आहेत, 2 कोळ्याचे पोर आहेत, 2 मुली कीर्तनकार आहेत. कारण महिलांनी मुलींनी जरूर प्रवचन करा. आता जागा. तुमच्याच शिक्षणाचा फायदा फक्त 2 लेकर, नवरा बायको. मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना, फक्त दोघं मरू नका. तू मेरा समाजाकरता वेळ द्या. लोकांसाठी जगा. तुझे हर सुख देना, मैं तेरी तू मेरा. अरे 14 एप्रिल झाली आता भीमाची जयंती पूर्ण जगामध्ये. शिव जयंती 19 फेब्रुवारी पूर्ण जगात. महात्मा फुल्याची जयंती पूर्ण जगात. नाही रे पोरा, सांग बरं महात्मा फुल्याच्या जन्माची तारीख कोणती? मुलांनी बोला. डबल नको बोलू. गव्हर्नमेंटच्या योजना एक भेटली ना मग बस. सर्व इरी काय एकट्याच्याच घरात घालत काय? दुसऱ्या बोल रे. मुलांनी बोला लवकर. मागच्या बोलत नाहीत ना मुखे बहिरे. तू बोलव बाई. महात्मा फुल्याची जयंती कोण्या तारीखला झाली? हा, उभी राह. बरोबर आहे. उभे राहा. बोलत जा बेटा. तुले उद्या सावित्री व्हायचा. ये माय. 11 एप्रिल या ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता धन्यवाद. ज्योतिबा. जय ज्योतिबा, जय सावित्री. 11 एप्रिलला महात्मा फुल्यांचा जन्म झाला. गुरु शिष्य माहिती आहे. हा. आणि बाबासाहेबाचा जन्म 14 एप्रिल. हे गुरु शिष्य होते.